नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची सर्वात मोठी जी अपडेट आहे, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल चालक आणि लिपिक या पदाची एक्झाम झालेली होती। जर तुम्ही यासाठी एक्झाम दिली असेल तर आता याचा निकाल लावायला सुरुवात झालेली आहे। हो मित्रांनो, निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सर्वात अगोदर जो निकाल लावण्यात आलेला तो आहे चालक या पदाचा। ठीक आहे, तर bombay.high-court.gov.in ही जी वेबसाईट आहे या साईडवर जाऊन तुम्ही संपूर्ण निकाल चेक करू शकता। तर आपण सेकंड आन्सर की चेक केलेली होती। तर आता तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे ते पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निकाल जो आहे हा खंडपीठानुसार लावण्यात आलेला आहे, म्हणजे मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद यानुसार लावण्यात आलेला आहे। ठीक आहे, म्हणजे सोबत निकाल लावण्यात आलेला नाही आहे। ठीक आहे, अगोदर तुम्ही तुमची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे चेक करून घ्यायचं। हे जे PDF चं ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याबरोबर संपूर्ण PDF जे आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। ठीक आहे, PDF डाउनलोड झालेली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सीरियल नंबर, सीट नंबर, तुमचं नाव आणि तुम्हाला 20 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे हे चेक करायचं। ठीक आहे, 20 पैकी किती मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अपसेट पण राहिलेले आहे। ठीक आहे, जर जागा कमी होत्या चालकच्या, शिपाई आणि लिपिकच्या मानाने, तर टोटल 27,096 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले होते। ठीक आहे, आणि त्यापैकी बरेचसे विद्यार्थी अपसेंट पण राहिलेले होते। ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत। तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी झाली आहे। तर बघा मित्रांनो, अगोदर आहे मुंबई, तर यावर मुंबईवर क्लिक करायचं। मुंबईवर क्लिक केल्याबरोबर जे विद्यार्थी पात्र झालेले आहे, तर बघा ड्रायव्हिंग टेस्टसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी मित्रांनो जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी बघा, तर 562 विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे आणि कट ऑफ जो लागला आहे मित्रांनो तो लागला 16। ठीक आहे, तर कट ऑफ मार्क 16 लक्षात ठेवायचं। ज्या विद्यार्थ्याला 16 मार्क्स भेटलेले आहे बॉम्बे या खंडपीठाअंतर्गत त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। तर आपल्याला वाटत होतं की 14-15 मार्क्सवर तुमची नियुक्ती होऊन जाईल, पण 16 मार्क्सवर या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। ठीक आहे, तर बॉम्बे खंडपीठाअंतर्गत 16 मार्क्स विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे। तरी 14-15चे वर मार्क्स आहेत त्यांनी या ठिकाणी आपलं नाव चेक करून घ्यायचं। तर आहे नागपूर बेंच, नागपूर खंडपीठ, PDF वर क्लिक करायचं। PDF डाउनलोड झालेली आहे। नागपूर बेंचमध्ये पण तुम्ही चेक करू शकता। तर फक्त 78 विद्यार्थी यांनी निवडलेले आहे आणि नागपूर बेंचचा जो कट ऑफ लागला तो 17 लागला। लक्षात ठेवायचं, कट ऑफ मार्क्स 17। ज्यावेळी त्याला 17 मार्क्स मिळालेले आहे नागपूर खंडपीठ या ठिकाणी, तर त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे ड्रायव्हिंग टेस्टसाठी। आणि नंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ, तर औरंगाबाद खंडपीठचे बघा, तर औरंगाबाद खंडपीठ अंतर्गत 62 विद्यार्थी नियुक्ती झालेली आहे आणि याचा कट ऑफ 17 लागलेला आहे। ठीक आहे, फक्त मुंबईचा जो जास्त जागा असल्यामुळे त्याचा कट ऑफ कमी लागला आहे, म्हणजे 16 विद्यार्थी नियुक्ती झालेली आहे आणि नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 मार्क्सवर नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। आणि जे टायमिंग डेट जी आहे ड्रायव्हिंग टेस्टचा हे तुम्हाला साईडवर नंतर माहिती पडून जाईल। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ड्रायव्हिंगचा निकाल म्हणजे चालकचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि शिपाई, हमाल आणि लिपिक याचा निकाल लवकर जाहीर केला जाणार आहे। बरेचसे अपडेट असे येत होते की शिपाई हमालची जी पेपर आहे एक्झाम आहे कॅन्सल होऊ शकते, तर कॅन्सल होणार की नाही होणार आपल्याला नंतरच माहीत पडेल। पण सध्या ड्रायव्हरचा निकाल आलेला आहे आणि लवकरच आता लिपिकचा पण निकाल या ठिकाणी लावला जाणार आहे आणि त्यानंतर शिपाई हमालचा निकाल या ठिकाणी लावला जाणार आहे। तर संपूर्ण PDF जी आहे या साईडवर उपलब्ध केलेली आहे, या साईडवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला PDF डाउनलोड करायची लिंक मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।